अरे बाबा, तो नवीन फ्रेंड नाहीये. मागच्या वर्षी तोच माझा फ्रेंड होता आणि आता पण माझ्या स्कूल मध्ये आलाय. त्याने आपल्याला इतकं प्रेमानं बोलवलंय, मग तुला तिथे यावं लागणारच. ठीक आहे, मी येईन. शाळा सुटल्यावर तुला पिक करेन आणि त्या मित्राच्या घरी सोडेन. तू जेवून ये. असं कसं बाबा? त्याने आपल्या दोघांना बोलवलंय ना, तुला तिथे जेवावं लागेल. अगं ना ओळख ना पाळख, मी कसं जेवणार त्यांच्या घरी? असं नको करायला. तू जा, तू जेव. तुझा मित्र आहे ना, तू जेवून ये. बर, तू बोलतोस तसं. तू मला तिथे फक्त सोडायला यायचंस. येतो सोडायला. आता निघूयात, चल. नाही तर बस निघेल. ती बस काय सारंग मेंढराची नाहीये. बाबा, एकदा तू तिथे पोचलास ना की तुला जेवावंच लागेल, नाही म्हणताच येणार नाही. आई, नीट कर ना ग स्वयंपाक. गरमागरम पुरणपोळी, कटाची आमटी, झणझणीत वरण भात आणि स्वीट स्वीट गुलाबजामुन. तोंडाला पाणीच सुटलं असतं. अरे पण एवढं सगळं करायचं म्हणजे? सावली, तू कशाला टेन्शन घेते म्हणतो मी असतो मदतीला तुला. तसंही आता गुरुकुल बंद असते ना, आणि मी नवीन नोकरी शोधत असतो बघ. पण ती मिळेपर्यंत मी तुला मदतीला असतो बघ. पण व्यंकटेशजी, तुम्ही काळजी करू नका. बाबा गेलेत ना कोर्टात, ते गुरुकुलाचं सगळं सॉर्ट करूनच येतील. देव करो तू म्हणते तसंच हो. तुम्ही दोघे जण विषय बदलू नका म्हणतो मी. आई, प्लीज कर ना ग स्वयंपाक, नाहीतर माझे मित्र काय करतील? भूक भूक म्हणून तळमळतील, रस्त्यावर झोपतील. ए गप रे, किती मस्का मारतोस. ठीक आहे, मी करते पुरणपोळ्या. थँक्यू आई, आय लव्ह यू. व्यंकटेश काका, चला लवकर. आईचा विचार बदलायच्या आधी चला 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 चला. अरे चला. आगाऊ. बाय. नाही 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 राजकुमार, आहे दिसतंय तितकं सोपं नाहीये कोड. कुठेतरी काहीतरी राहतंय तुझ्याकडून. खंड्या अचानक गायब होतो. गुरुकुलाचं नाव आहे स्वर सावली संगीत गुरुकुल. शुभ्राने ज्या मुलाचा उल्लेख केला, जो जगन्नाथ बरोबर होता, तो बेळगावचा आहे. सावलीचा फोटो मोनिकाला बेळगाव मध्ये दिसला. काहीतरी मिस करतोयस तू राजकुमार. एवढे योगायोग असू शकत नाहीत. कोणतरी माझ्याशी खोटं बोलतंय या सगळ्यात. काय ते? सावली जिवंत आहे. सावली जिवंत आहे. कसं शक्य? सावली जिवंत असेल तर राजकुमार असं घाबरून चालणार नाही. काहीतरी करायला हवं. हीच ती वेळ आहे तुझं ट्रम्प कार्ड काढायची. उचल उचल. हॅलो राजकुमार, बोल. आज चक्क 8 वर्षानंतर तुला माझी आठवण आली. सगळं ठीक आहे ना तिथे? सगळं ठीक नाहीये, म्हणून तुला कॉल केलाय. संकटाची पूर्व सूचना देण्यासाठी. व्हॉट डू यू मीन? स्पष्ट बोल राजकुमार. 8 वर्षापूर्वी जो मी गेम वाजवला होता, तो गेम भेटू वाजला नाहीये. मला शंका आहे की ती जिवंत आहे. राजकुमार राजकुमार, तू अजूनही तितकाच मित्र आहेस रे. काळजी करू नकोस. तू अगदी योग्य वेळी मला फोन केलायस. मी असंही भारतात परत येतेय. कशासाठी? मी एका मोठ्या प्रेस्टिजियस अवॉर्डसाठी भारतात येतेय. पण आता मला असं वाटतंय
तिथं येण्याचा माझा हेतू वेगळाच असेल. आता फक्त आपणच नाही तर हे अख्खं जग आपल्यासाठी त्या सावलीला शोधून काढेल. मीडिया, कॅमेरा, न्यूज सगळीकडे फक्त मीच मी असेल. नाही एक्झॅक्टली काय करणार आहेस तू? ती जर खरंच जिवंत असेल तर माझ्या या ग्लॅमरच्या जगात ती स्वतःला फार काळ नाही लपवू शकणार. कारण कितीही झालं तरी शेवटी तिचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेतच ना. त्यामुळे मीडिया तिला शोधणारच. आणि जर ती खरंच जिवंत असेल तर जे काम आपण 8 वर्षापूर्वी अपूर्ण ठेवलंय ते आपण मिळून कायमचं संपवून टाकायचं. क्या बात है. तुला सांगू शकत नाही मी. भाई माझ्या जीवात जीव आलाय हे ऐकून की 8 वर्षापूर्वी जशी खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभी होतीस तशीच आज माझ्या पाठीशी उभी आहेस. कमाल. ठेवू फोन. बाय. काय? आईने तुम्हाला लगेच खाली बोलवलंय, काहीतरी महत्वाचं काम आहे. हे संपेल आता सगळं संपेल. आई, अमृता म्हणाली तुला काहीतरी बोलायचंय, अर्जंट आहे काहीतरी. राजकुमार, मोनिकाचं नेमकं काय चाललंय अलीकडे? मला तिचं लक्षण काही नीट दिसत नाहीये. खूप महत्वाची बोर्ड मीटिंग तिने अटेंड केलीच नाही. मला सांगितलं राजकुमारला घेऊन जा. तू आला होतास ना? मग ती शेवटी तिथे आलीच नाही. कारण काय दिलं होतं? शुभ्राच्या शाळेत जायचंय, पहिला दिवस आहे. ती शुभ्राला ड्रॉप करायला सुद्धा गेली नाही आणि पिकअप करायला सुद्धा गेली नाही. मग दिवसभर मोनिका होती कुठे? ती मला म्हणाली की तिची कोणतरी मावशी आहे, ती हॉस्पिटलाइज होती, तिला बरं नव्हतं म्हणून ती तिथे गेली. कोण मावशी? जी हल्ली खूपच आजारी असते? मी नाही ओळखत. तू ओळखतोस? ओळखतोस का? काहीतरी प्रॉब्लेम आहे. 1 मिनिट. तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? यू कॅन टॉक टू मी. नाही, नथिंग लाईक दॅट. मी येऊ? मला एक अर्जंट काम. राजकुमार, तुला माहिती आहे जगन्नाथने काय केलंय? काय केलं? गुरुकुलावर आपण जी कारवाई केली ती बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे असा कोर्टात दावा केलाय त्यांनी. ते तो करणारच ना, त्याचा हक्क आहे तो. ते त्याशिवाय त्याला जमणार काय? आई तू टेन्शन नको घेऊ, मी तुला लिहून देतो ना, ती जागा आपली होणार बस. तो जगन्नाथ आहे, जगन्नाथ. जुना खेळाडू आहे तो. तो हार नाही मानणार. तू त्याला अंडर एस्टिमेट करतोयस. ऐक ना, मलाही एवढं त्याच्यातलं कळत नाही. मी वकिलाला सांगतो, ते बोलतील त्याच्याशी. एक रिक्वेस्ट करू अजून, तू यापुढे हे जे जागेचं मॅटर आहे ना, यात तू लक्ष घालशील का? मी जरा बाजूला होतो. राजकुमार, मी तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलते इथे आणि तू काय हात वर करतोयस? मी फक्त रिक्वेस्ट करतोय तुला, या काही काळापुरतं ना तू लक्ष दे. तू वकिलाशी बोल, कोर्ट मॅटर तू अटेंड कर, किंवा समन्स काय पाठवायचे आहेत ना त्याच्यावर तू सह्या कर. कारण हे जे काम डोळ्यासमोर आहे ना, ते खूप अर्जंट आहे माझ्यासाठी. तुझं हे वागणं मला खूप विचित्र वाटतंय, खूप विचित्र. काय प्रॉब्लेम काय नेमका मला सांग. सांगीन मी तुला सगळं.